पाण्यासाठी गेले वर्ष दीड वर्ष झालं आम्ही 4-5 वेळेस मोर्चे काढले, कित्येक वेळा लेटर दिलेले, तरीही देखील काहीच परिणाम झालेला नाही यांच्यावर। 4 दिवसांनी करू, 5 दिवसांनी करू, पावसाचं कारण सांगतायत, पाईपलाईनचं कारण सांगतायत। त्याच्यामुळं आता आम्ही ठरवलंय, पाणी जर 4-5 दिवसात सुरळीत नाही झालं तर खडकपाडा येथे आम्ही पूर्ण रस्ता बंद आंदोलन करणार आहोत। आपली सत्ता आहे, आमदार आपले आहेत, तरी पण लोकांना पाणी मिळत नाही। हे बघा, इथे पक्षाचं चिन्ह किंवा पक्षाच्या बाबतीत कुठेही काही उल्लेख नाहीये, हा सर्व पक्षीयच आहे। आणि पाणी समस्या ही एका पक्षाला नाही, तर ह्या सर्व माझ्या माता भगिनींना आहे। आणि हा परिसर पूर्ण जो भगवान नगर आहे, प्रभाग क्रमांक नवीन प्रमाणे 6 आणि जुना 23, तर आज गेल्या वर्षभरापासून याच्या आधी पण मोर्चा आला होता, त्यावेळेला पावसाळ्याचं कारण दिलं होतं, पाऊस चालू आहे, आम्हाला नवीन लाईन टाकता येणार नाही, रस्ते खोदता। आता आमची मागणी एक आहे की गेल्या वर्षभरापासून हीच समस्या आहे की पाणी पुरवठा दूषित पाणी येत आहे, घाण पाणी येते, सुरुवातीचे 10 मिनिटं आधी पाणी असं सोडून द्यायला लागतं आणि अत्यंत कमी दाबात आहे। माझ्या माता भगिनी आज तर निषेध करण्यासाठी आलेले आहेत आणि हा महिलांचा मोर्चा आहे। आता पुढची काय भूमिका असणार? आता बघा, आम्हाला जर पाणी पुरवठा गेल्या 2-4 दिवसामध्ये जर सुरळीत नाही झाला तर आम्ही खडकपाडा रस्ता रोको खडकपाडा चौकात करणार, सगळे जाऊन खडकपाडा चौकामध्ये आम्ही बसणार आणि तसा इशारा दिलेला या पत्रकामध्ये।